तर दादांची बदनामी करणारेच आता हळहळ व्यक्त करतायत। शोक प्रस्तावादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला। कुणाला किती बदनाम करायचं, काही मर्यादा पाळाव्यात। दादांच्या जाण्यानं आपण एक उत्तम मित्र गमावला, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अजितदादांसारखा माणूस पुन्हा पुन्हा होत नसतो। शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांना भावना अनावर झाल्या। अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो। मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्या जणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे। अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले। एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता। दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं। एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता। आज मला तरी असं कधी वाटलं नव्हतं की अजितदादांबद्दल असा प्रस्ताव येईल आणि त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल, हे मनात कधीच आलेलं नव्हतं। अचानकपणाने ही वेळ आपल्यावरती ओढवलेली आहे। मी अत्यंत भारावलेल्या आणि जड अंतःकरणाने अजितदादांना श्रद्धांजली हा शब्द मला वापरावा लागतोय, ह्याचं खूप मनामध्ये दुःख आहे। कारण अशी माणसं ही पुन्हा पुन्हा होत नाहीत, असे मित्र, असे सहकारी हे पुन्हा पुन्हा मिळत नाही। मी या सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि पुढचं वाक्य खरंच बोलणं फार अवघड आहे, पण त्यांच्या आत्म्यास